नमस्कार. नारळाच्या दुधातील शेगव्याच्या शेंगांचं सूप किंवा कढी, त्यासाठी खवलेला ओला नारळ, आमसुलं आणि आलं आपल्या चवीनुसार घ्यायचं आहे आणि मिक्सरमधून त्याचं छान दूध काढून घ्यायचं आहे आणि ते गाळून घ्यायचं आहे. आणि आता हे गाळलेलं दूध आपण एका साईडला ठेवूया आणि आता पाण्यामध्ये मीठ घालून ह्या शेगव्याच्या शेंगा उकडवून घ्यायच्या आहेत. शेंग चांगली उकडलेली आहे, शिजलेली आहे आणि आता फोडणीची तयारी. कढईमध्ये तेल टाकून ते तापल्यावर जिरं, राई घातलं आहे, मेथी दाणे, उडदाची डाळ, कढीपत्ता हे सर्व जिन्नस घालतो आहे. हिंग घातलेला आहे, हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि शेंगा छान उकडलेल्या होत्या त्या पाण्यासकट आपण ह्याच्यामध्ये घातलेल्या आहेत. आता ह्याच्यावर थोडी कोथिंबीर घालूया आणि आता हे जे दूध काढून ठेवलं होतं ना आपण, ते सगळं त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि छान त्याला उकळी आणायची आणि त्याचबरोबर गूळ घालायचं आहे, साखर थोडीशी चवीसाठी आणि मीठ. आपण आमसुलाच्या ऐवजी चिंचसुद्धा घालू शकतो. चवदार व पौष्टिक असं हे शेगव्याच्या शेंगांचं सूप किंवा कढी. धन्यवाद.